शुभ सकाळ आणि दंडवत प्रणाम। कशा आहात मंडळी? मजेत ना? अगदी मजेतच असणार। तर मी आज तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे की गव्हाच्या पिठाचे शेंगोळे कसे करायचे ते पण उकडून। चला तर मग पाहूया। गव्हाचं पीठ घ्यायचं, डाळीचं पीठ टाकायचं, मीठ मिरची टाकायचं, चवीनुसार थोडी हळद टाकायची, जिरे बारीक वाटून टाकायचे, लसूण टाकायचं वाटून, त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची वरून, पाणी टाकून चांगलं एकजीव करून मिक्स करून घ्यायचं, पुन्हा पाणी टाकून झुरून घ्यायचं, पुन्हा कोळपाटावर अशी लाटून घ्यायची, बारीक बारीक लाटायची, जाड लाटायची नाही, अशी बारीक बारीक लाटून गोल करून घ्यायची। पुन्हा इकडे तेल ठेवायचं, तेलमध्ये जिरे मोहरी लसूण पण लाल तळून घ्यायचं आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची, कढीपत्ता पण टाकू शकतो, असे तळून घ्यायचं। तळून झाल्यानंतर पाणी टाकून घ्यायचं, पाण्याला चांगली उकळी येईपर्यंत इकडे शेंगोळे आपले करून घ्यायचे। शेंगोळे रेडी झालेले आहेत, उकळी आलेल्या पाण्यात टाकून घ्यायचे। इकडे आपले शेंगोळे रेडी आहेत शिजून। चला तर पण पाहूया कसे झाले आपले शेंगोळे। झाले बघा रेडी, नंबर 1। वास तर खूप छान येतोय आणि खायला पण खूप टेस्टी झालेले आहेत। चला तर मग देवाला उपार दाखवून खाऊ।